राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बजाज पल्सर N160 आपल्यापाशी मॉडेल आहे मित्रांनो. आणि N160 जर आपण बघितलं तर NS वगैरे आहे, सगळं थोडं आपल्या अलग थोडं लुक वर जाते मित्रांनो गाडीचं. आणि जी स्टाईल लाईट वगैरे ती थोडीच कमी होऊन जाते मित्रांनो. बघा गेलो आपण तर तशी ती प्रॉपर स्पोर्ट बाईक मध्ये जाते मित्रांनो, तेवढी वाटत नाही, थोडी फॅमिली सारखी वाटते मित्रांनो गाडी वगैरे. बाकी आज आपण यांचं करतो मित्रांनो प्रॉपर डिटेल रिव्ह्यू करा मराठीमध्ये, ज्यामध्ये एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स, मायलेज आणि या मॉडेलमध्ये काय काय फीचर्स होतात ते पण तुम्हाला सांगणार मित्रांनो मी. बाकी मित्रांनो, वेरियंट वर जर आपण बघा गेलो तर हा येऊन जाते तिच्यावर सेकंड टॉप मॉडेल मित्रांनो N160 मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला ड्युअल डिस्क ब्रेक वरच्या येऊन जाते मित्रांनो, यूज सस्पेन्शन आणि सिंगल सीट संग येऊन जाते मित्रांनो. सेकंड टॉप मॉडेल येऊन जाते हे, ज्या मॉडेलची एक्स्ट्रीम प्राइस वाशिम मध्ये आपल्याला 1,18,500 रुपये मित्रांनो. आणि जे मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे ते तुम्हाला कमीत कमी 40,000 रुपयात जवळपास करावं लागते मित्रांनो. बाकी तुमचा सिव्हिल वरती डिपेंड आहे. तुमचं सिव्हिल जर चांगला असेल मित्रांनो, तुम्हाला व्याज दर कमी लागू शकते. ते तुम्ही बाकी अजून माहितीसाठी मित्रांनो तो असं तुम्ही शंभरला कॉल करू शकता मित्रांनो. बाकी चावीवर गाडीच्या पे या प्रकारे जर मित्रांनो, हे तुम्हाला मित्रांनो बजाजचं लोगो करा मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही आता इथं चावीवरती. आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या इंजिन बद्दल. तर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो 4 स्टॉक सिंगल सिलेंडर SOHC 2 व्हॉल्व्हचं मित्रांनो एअर कुलंट FI इंजिन दिलेलं मित्रांनो, जे की 164.82 CC मध्ये येऊन जाते मित्रांनो. सिंगल सिलेंडर इंजिन आहे, ते पॉवर काढून देते मित्रांनो 16 PS म्हणजे की 16 BHP. आणि टॉर्क आपण जर पाहायला गेलो मित्रांनो तर 14.65 न्यूटन मीटर संग दिलेलं मित्रांनो. आणि जे पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे मित्रांनो ही आपल्याला 14 लिटर मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला रिझर्व्ह मध्ये 2.8 लिटर किंवा 3 लिटर पर्यंत ठेवावं लागते मित्रांनो. आणि क्लच टाईप आपण जर बघायला गेलो तर वेट मल्टीप्लेट क्लच सेटिंग दिलेलं आहे मित्रांनो. आणि जे आता बघायला गेलो आपल्या गाडीच्या लांबी कराबद्दल मित्रांनो, तर या गाडीची तशी जी टोटल लांबी करा मित्रांनो ही आपल्याला 1989 mm मध्ये दिलेली. रुंदी करा मित्रांनो आपल्याला 743 mm मध्ये दिलेली मित्रांनो. आणि जी आपल्या गाडीची उंची वगैरे आहे ही आपल्याला 1050 mm मध्ये दिलेली मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे आहे तो आपल्याला 1358 mm मध्ये दिलेला आहे. ग्राउंड वगैरे आपल्याला 165 mm मध्ये दिलेला मित्रांनो. सफिशियंट कॉम्प्रेस वगैरे आहे याच्यावाला, पण ते तुम्हाला जरा पाहून चालवा लागेल मोठ्याचे स्पीड करते त्यावेळेस मित्रांनो. कारण की हार्ड प्लास्टिक खाली दिले मित्रांनो आपल्याला हे लोक काढू शकतात कुठं पण. बाकी मित्रांनो जी सायडल हाईट वगैरे ही आपल्याला 795 mm मध्ये दिलेली मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचं जे गरबड वगैरे आहे हे आपल्याला 147 kg मध्ये दिलेले मित्रांनो. आणि आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या ब्रेक डायमीटर वगैरे बद्दल. जसं मित्रांनो आपल्या समोर पण डिस्क आणि ABS वगैरे दिलेले मित्रांनो, पाठीमागं पण आपल्याला डिस्क आणि ABS वगैरे दिलेले मित्रांनो. तर आता आपण याचं साईज वगैरे बघितलं, आपण पाहायला गेलो डायमीटर वगैरे बद्दल, तर समोर आपल्याला 300 mm मध्ये दिले मित्रांनो ब्रेक डायमीटर. आणि पाठीमागे आपण बघायला गेलो मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे 230 mm मध्ये मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो ऍक्सेलरेशन बद्दल मित्रांनो, म्हणजेच की 0 ते 80 ची स्पीड आहे किती सेकंदात पकडतो मित्रांनो, तर 9.44 सेकंड मध्ये 0 ते 80 स्पीड आरामात पकडून जाते मित्रांनो गाडी वगैरे. मायलेज वगैरे आपण बघायला गेलो तर 45 ते 50 km आहे मित्रांनो गाडीचा. आणि याची टॉप स्पीड काय दिलेली कंपनीद्वारा ही आपल्याला 120 पर्यंत सांगितलेली मित्रांनो. बाकी आता बोलायचं नॉर्मल फीचर्स मित्रांनो, गाडीचं समोर लोक आपल्याला या प्रकारे जाते मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला जाते प्रोजेक्टर वगैरे LED मध्ये आपल्याला जाते मित्रांनो. प्रो करायचं नाईट मध्ये एकदम खूप छान येऊन जाते मित्रांनो. सेकंड आपण इथे बघायला गेलो मित्रांनो तर आपल्या वरती डॅश वगैरे दिलेत मित्रांनो. आणि खाली आपल्याला मित्रांनो LED प्रोजेक्टर दिला, ज्यामध्ये तुम्हाला हाय अँड लो बीमचं ऑप्शन दिलेले मित्रांनो. बाकी याला कुठं सुद्धा बंद करा, कारण की यामुळं आपल्या लाईट वरती ते थ्रो वगैरे अलग पडतंय मित्रांनो. बाकी नंबर प्लेट तुम्ही इथे वरती लावू शकता मित्रांनो. बाकी टायर्स वगैरे बद्दल आपण बघायला गेलो, सस्पेन्शन वगैरे बघायला गेलो त्यामध्ये मित्रांनो आपले USD सस्पेन्शन दिलेले यामध्ये. जसं आपल्या नॉर्मली बाईक मध्ये कसं आपल्या नॉर्मल सस्पेन्शन दिले जाते, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला USD सस्पेन्शन दिलेले आहे. 160 cc मध्ये येऊन जाते मित्रांनो ही. आणि याच्यामध्ये तुम्हाला समोर ABS ची बॅजिंग पण दिलेली आहे. टायर्स वगैरे आपण बघायला गेलो यामध्ये तर तुम्हाला 100 70 इंच याच्यामध्ये टायर वगैरे दिलेले मित्रांनो. डिस्क आणि ABS याच्यात दिलेले मित्रांनो. आणि जे डिस्कचा डायमीटर वगैरे मित्रांनो ते आपल्याला 300 mm मध्ये दिलेला आहे. पाठीमागे आपल्याला 230 mm मध्ये दिलेला आहे मित्रांनो. बाकी इथं ABS ची साईन वगैरे आपल्याला जाते मित्रांनो. बाकी या बाजूला मित्रांनो तुम्हाला 164.82 CC मध्ये आपल्या इंजिन जाते मित्रांनो, जे की आपल्याला 16 PS म्हणजे 16 BHP. आणि टॉर्क वर आपल्याला 14.65 न्यूटन मीटर काढून देते मित्रांनो. सिंगल सिलेंडर इंजिन वगैरे आहे. बाकी मित्रांनो गाडीचं ग्राउंड थोडं कमी आहे, तर तुम्हाला कसं आहे तर वाचून चालवावं लागेल मित्रांनो. कारण की मोठा स्पीड ब्रेकर गड्डा काय असतात ते टाळू शकते त्यावेळेस. गड्ड्याला तर त्यांना पण स्पीड ब्रेकर टाळू शकते मित्रांनो स्पीड वरती. बाकी मित्रांनो इथं आपल्याला त्याचे ब्रेक वगैरे मित्रांनो, ब्रेक मध्ये तुम्हाला 60-40 आपल्याला ऑप्शन दिले मित्रांनो. बाकी साईडला सायलेन्सर वगैरे आपल्याला जाते मित्रांनो. आणि या मॉडेल मध्ये पण मित्रांनो तुम्हाला मेन स्टार्टिंग वगैरे दिलेले मित्रांनो. बाकी याच्यातनी किक स्टार्ट वगैरे ते काढलेले मित्रांनो, फक्त सेल्फ स्टार्ट याच्यातनी दिलेले मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला N160 ची बॅजिंग वगैरे दिलेली मित्रांनो. हा येऊन जाते आपलं ब्लॅक कलर मध्ये.
बाकी पाठीमागे जो टायर वगैरे दिला मित्रांनो, याची आपण जर बघायला गेलो साईज वगैरे बद्दल, तर यामध्ये तुम्हाला 130 70 8 17 इंचचा याच्यात टायर दिला मित्रांनो. 130 सेक्शनचा पाठीमाग टायर आहे मित्रांनो. बाकी इथं पण तुम्हाला मडगार वगैरे इथून काढू शकता तुम्हाला पाहिजे असलं तर. लुकर चांगलं जाते मित्र यांना तसं. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो मोनो सस्पेन्शन वगैरे गाडीमध्ये दिलेलं आपल्याला, आणि लुकर आपल्याला खूप छान असं दिलेलं आहे. ट्यूबलेस टायर वगैरे गाडीमध्ये आपल्याला जातात मित्रांनो. इथं तुम्हाला मित्रांनो वरती N1 बॅचिंग वर दिली मित्रांनो, रेड अँड सिल्वर पार्ट मध्ये दिलेली बॅचिंग वर या प्रकारे. बाकी मित्रांनो ही आपल्याला होते सिंगल सीट मध्ये. तर या मॉडेलची प्राइस 1,18,500 आहे. जर तुम्हाला जर आता स्लिप सीटचा ऑप्शन पाहिजे असेल मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे की 10,000 रुपये जास्त द्यावा लागतात तुम्हाला. बाकी आपल्याला जाते सेकंड टॉप मॉडेल वगैरे. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीची मेटोग्राफबद्दल. तर या प्रकारे आपल्या गाडीचं मीटर करून जातो मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन आपल्याला टर्न बाय नेव्हिगेशन या बाजूला दिलं, ब्लूटूथ कनेक्टिव्ह वगैरे पण दिलेली मित्रांनो गाडीमध्ये आपल्याला. आणि यामध्ये फीचर वगैरे खूप जास्त दिले आहेत मित्रांनो. सगळे तुम्हाला एक एक सांगतो मित्रांनो. सगळ्यात पहिले स्पीड वगैरे डिजिटल येऊन जाते मित्रांनो, स्पीड मीटर वगैरे गाडी किती किलोमीटर चाललेली तो दिसून जाईल मित्रांनो. त्यातनी रोड आणि ऑफ रोड मोड वगैरे दोन्ही दिले मित्रांनो. तर तुम्हाला गेटची इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली मित्रांनो, फ्यूलची इन्फॉर्मेशन बाजूला दिली आपल्याला, आणि याच्यातनी आरपीएम वगैरे आपल्याला 12,000 पर्यंत दिले मित्रांनो. आणि स्टँड सध्या खाली आहे, तर गाडी स्टार्ट वगैरे होत नाही मित्रांनो गिअर असेल तर. बाकी याची जी सर्व्हिसिंग राहते मित्रांनो नॉर्मली 500 वर करावं लागते मित्रांनो. बाकी जर सर्व्हिसिंगला गाडीवर आली तर त्याच्यात तुम्हाला ऑटोमॅटिक ते मेकॅनिकचं साईन वगैरे जाते मित्रांनो. आणि इथं तुम्हाला एबीएसचं जे साईन वगैरे असते ते चालू राहते मित्रांनो. खाली इंजन लाईट वगैरे येऊन जाते. या बाजूला आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल वगैरे कमी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला रिफ्यूलचं ऑप्शन वगैरे येते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला चार्जिंग पॉईंट वगैरे बद्दल तर आपल्याला इथं दिले मित्रांनो. जसं आपल्या कारमध्ये देत नाही मित्रांनो टाईपची चार्जिंग पॉईंट वगैरे, तसं आपल्या याच्याने दिले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. जेणेकरून मोबाईल आपल्याला लवकर चार्ज वगैरे होऊन जातो मित्रांनो. साईडला आपल्याला किल स्विच वगैरे पण दिलेले, आणि खाली तुम्ही इथून सेफ स्टार्ट वगैरे आपल्याला दिले मित्रांनो. बाकी जे पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे आहे ही याच्यामध्ये आपल्याला 14 लिटर संघ दिली आहे, आणि 2.8 लिटर ते 3 लिटर पर्यंत तुम्हाला रिझर्वला ठेवावं लागते पेट्रोल वगैरे. ब्लॅक मध्ये जाते, आणि ह्याच्यात सिल्वर टाईप मध्ये जे स्टिकरिंग वगैरे दिलेली खूप छान प्रकारे होऊन जाते. बाकी पल्सरची बॅचिंग आपली या बाजूला दिली मित्रांनो, आणि 820 सिस्टम दिलेली मित्रांनो. ट्रान्समिशन आपण बघा गेलो याच्यामध्ये आपल्याला 5 ट्रान्समिशन दिले मित्रांनो. एक खाली 4 वरती आपल्या गिअर वगैरे येऊन जातो मित्रांनो. बाकी मेन स्टँड वगैरे आपल्याला दिले मित्रांनो याच्यामध्ये. जर कोण नवीन गाडीवर शिकत असेल किंवा स्पोर्ट वगैरे चालवत असेल तर त्याला एकदम तुम्ही दाखवू शकता मित्रांनो. एकदा खाली दाबायचं आणि दुसऱ्यांदा वरी उचलायचं, तेव्हा आपला दुसरा गेअर लागणार नाही. नॉर्मली गाडी न्यूट्रल करू शकते मित्रांनो चालू मध्ये. जर आता मित्रांनो तुमची आई वगैरे जर अशा गाडीवरती बसत असेल तर त्याला बसायला सोपं जावं, त्यामुळे त्याच्यात आपल्याला असं ह्या टाईपचं दिलेले आहे, फुल स्टेप टाईप आपल्याला दिलेले, तर लेडीज आरामात याच्यावरती बसू शकता मित्रांनो. आणि जर तुम्ही राईडला वगैरे जात असाल कुठे बाहेर गावी तर तुम्ही याला काढू पण शकता मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडी चालू करून जाते मित्रांनो. जर तुमच्या कधी ऍक्सिडेंट वगैरे झाला न करणार किंवा गाडीवर कुठे पडली सगळ्यात प्लेच्यावरती पडेल मित्रांनो, गाडीवर जास्त काही इम्पॅक्ट वगैरे येणार नाही. बाकी साईडला आपण बघायला गेलो तर जसं आता आपल्याला सीटला जर ओपन वगैरे करायचं असेल तर मग इथे ऑप्शन वगैरे मित्रांनो, चाबी वगैरे लावून तुम्ही याला आरामात ओपन करू शकता, ज्यांनी फर्स्ट केअर वगैरे आपल्याला जाते. तुम्ही काय सामान असेल ते पण ठेवू शकता याच्यामध्ये. बाकी याच्यामध्ये इंजिन करतो तशी काही येतच नाही मित्रांनो. बाकी पाठीमाग पण बोलूया मित्रांनो रिअल टेडलाइट वगैरे बद्दल, तर आपल्याला या प्रकारचे येऊन जातो मित्रांनो. आणि टेललाइट मध्ये आता बजाजने थोडं अपडेट केलेले, नॉर्मली आपल्या एनएस किंवा पल्सर मध्ये आपण बघितलेली नॉर्मल टेललाइट याची एक थोडं चेंजेस वगैरे केलेले मित्रांनो. एलईडी मध्ये दिलेली आहे पण शेप थोडं चेंजेस केला. इंडिकेटर्स आपल्याला एलईडी मध्ये दिले मित्रांनो. नंबर प्लेटची जागा आपल्या इथं खाली दिली मित्रांनो. खाली तुम्हाला मडगार वगैरे पण दिलेले, बसायची समय राहू द्या. आणि उन्हाळा पावसाळा असं काढून टाका, म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात काढलं तरी जाते. लोकर गाडीचं एकदम चांगले येते मित्रांनो, कारण की 130 सेक्शनचा मी टायर दिला मित्रांनो, तर याचं लोकर एकदम चांगलं येऊन जाते. बाकी या प्रकारच्या गाडीचं लोकर येऊन जाते मित्रांनो. 1,18,500 एक्स्ट्रीम प्राइस याच्यावाली. जर तुम्हाला स्लिप सीट पाहिजे असेल तर तुम्हाला 10,000 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात मित्रांनो त्यामध्ये. बाकी लोकर आपल्याला सेम या प्रकारे येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा, आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट सांगा मित्रांनो. बाकी शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला मित्रांनो, कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.